रिपरिप रिपरिप पाऊस सुरू होता। एक वाघ रस्त्यात आला आणि बघतो तर काय, त्याच्या डोळ्यासमोरून 5-6 हरणांचा कळप धावत सुटला आणि रस्ता ओलांडून जंगलात शिरला आणि पाहता पाहता त्या वाघाच्या डोळ्यांसमोरून शिकार निसटली। मग काय, हतबल झालेल्या वाघाने भर पावसात रस्त्यातच आपले ठाण मांडले। व्याघ्रप्रेमींना अत्यंत सुखद अनुभव देणारा एका वाघाचा व्हिडिओ 2 दिवसांपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय। या व्हिडिओत आपण पाहू शकतो की भर पावसात उभ्या असलेल्या वाघाच्या डोळ्यासमोरून हरणांचा कळप जातो, पण त्यातली एकही शिकार त्याच्या तावडीत सापडत नाही। हतबल झालेला वाघ मग भर पावसात रस्त्यातच ठाण मांडतो। हा व्हिडिओ आहे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रालगतचा। पावसाळ्यात देशभरातील व्याघ्र प्रकल्प 3 ते 4 महिन्यांसाठी पर्यटनासाठी बंद असतात। मात्र कोर भागात पर्यटन बंद असले तरीही बफर क्षेत्रात मात्र पर्यटनाला मुभा देण्यात आली आहे। त्यामुळे पावसाची तमा न बाळगता व्याघ्रप्रेमी पर्यटनासाठी जातात आणि ताडोबातील वाघ त्यांना निराशही करत नाही। या उलट अलीकडच्या काळात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोरपेक्षा बफर क्षेत्रातच व्याघ्र दर्शन चांगले होत असल्याने पर्यटकांचा ओढा तिकडेच आहे। या व्हिडिओमुळे पर्यटनाला जाऊ न शकणाऱ्या पर्यटकांनाही व्याघ्र दर्शन झाले आहे। शंभू नावाचा वाघ आणि छोटी मधू नावाच्या वाघिणीला 3 बछडे असून 3ही मादी बछडे आहेत। ते आता बरेच मोठे झाले असून शिकारीला सरावले आहेत। मात्र अजूनही शिकारीत ते तरबेज झालेले नाहीत, त्यामुळे हातून शिकार निसटण्याचा प्रकार त्यांच्यासोबत देखील घडत असतोच। आठवड्याभराहून अधिक काळ विश्रांती घेतलेला पाऊस गेल्या 2-3 दिवसांपासून चांगलाच कोसळत आहे। या पावसाचा आनंद घेण्यासाठी शंभू व छोट्या वाघिणीचा मोठा झालेला बछडा रस्त्यावर निघाला। त्याचवेळी झाडांच्या दाटीतून हरणांचा एक कळप वेगात येतो आणि रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या झाडांच्या दाटीत शिरतो। त्या कळपातील हरणांवर झडप घालण्याचा प्रयत्न वाघ करतो, पण काही सेकंदातच तो कळप गायब होतो आणि त्या वाघाला हात चोळत राहण्याशिवाय पर्याय उरत नाही। हातातून शिकार निसटल्यामुळे हतबल झालेल्या वाघाला काहीच सुचत नाही आणि तो तिथल्या तिथेच फेऱ्या मारतो। निसटलेली शिकार आता परत मिळणार नाही हे त्यालाही कळतं आणि हताश होऊन तो रस्त्यावरच ठाण मांडतो। हा व्हिडिओ गेल्या 2 दिवसांपासून समाज माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला आहे।